धम्मपद 21वा वग्गो. वग्गो म्हणजे वर्ग. सेक्शन ऑफ मिसेलेनियस. विविध गोष्टी इथे एकत्र केलेल्या आहेत. पकिणक्क वग्गो यातली पहिली गाथा आज आपण पाहूया आणि धम्मपदातली क्रमशः 290वी गाथा. मत्ता सुख परिचागा पस्सेचे विपुलं सुखं चजे मत्ता सुखं धीरो संपस्सं विपुलं सुखं. याचा अर्थ असा आहे की मत्ता सुख परित्यागा. परित्यागा म्हणजे परित्याग करा, त्याग करा, सोडून द्या. थोडस सुख सोडून द्या. अल्पसुख जे आहे ते अल्पसुख सोडून द्या. कशासाठी? पस्सेचे विपुलं सुखं. मोठं सुख पाहिजे असेल, विपुलं सुखं, मोठं सुख पाहिजे असेल, तर त्याला एक दुसऱ्या एका गाथेमध्ये परमसुख म्हटलेलं आहे, सर्वोच्च सुख. ज्याला विपुल सुख पाहिजे त्याने छोटं सुख सोडून दिलं पाहिजे. मोठ्या सुखासाठी छोट्या सुखाचा त्याग करावा लागतो. त्यजे मत्ता सुखं धीरो. जो धीर पुरुष आहे, धैर्यवान पुरुष आहे, माणूस आहे, तो अल्पसुखाचा त्याग करतो. कशामुळं? संपत्संग विपुलं सुखं. विपुल सुख पाहून त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला ध्येय बनवून थोड्याशा सुखाच्या त्यागाने जर खूप सुख मिळत असेल तर बुद्धिमान माणसाने पुष्कळ सुखावर, मोठ्या सुखावर लक्ष ठेवून थोडेसे सुख त्यागावे, असा याचा सर्वसाधारण अर्थ केलेला आहे. आता काय म्हणायचंय त्यांना या गाथेमध्ये थोडस पाहूया. एक आणखी एक गाथा आहे. निब्बाणं परमं सुखं. आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विश्वास परमा याती, निब्बाणं परमं सुखं. निब्बाण जे आहे त्याला म्हणजे दुःखमुक्ती. निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती, परिपूर्ण दुःखमुक्ती. आणि ती परिपूर्ण दुःखमुक्ती ही परिपूर्ण सुख देते. परम सुख, परम सुख देते. म्हणून निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. संतुष्टी हे परम धन आहे. विश्वास, का हे मला जमेलच, हे होणारच आहे, असा विश्वास ज्याच्यामध्ये असतो, आत्मविश्वास ज्याच्यामध्ये असतो, खात्री ज्याला असते, तो त्याचा खरा साथी असतो, सहकारी असतो. त्या नातेवाईक म्हटलेला आहे. विश्वास परमा याती, ते खरं नातं आहे. विश्वासाचं नातं आपण म्हणतो ना, विश्वासाचं नातं हे खरं नातं असतं. जी गोष्ट आपल्याला खात्री देते का ही गोष्ट खात्रीनं हिताची आहे, लाभदायक आहे, तीच गोष्ट आपली असते आणि आपलीशी करावीशी वाटते. त्याच्यात खात्री असते, विश्वास असतो. आणि शेवटी म्हटलेलं आहे निब्बाणं परमं सुखं. निब्बाण म्हणजे याच्यात सर्व आलं. निब्बाण याचा अर्थ बुद्धत्व पण आहे. निब्बाणामध्ये अरहतपद पण आहे. निब्बाण म्हणजे निर्वाण. वाण म्हणजे तृष्णा. तृष्णा हे दुःखाचं कारण आहे, मूळ आहे, दुःख समुदय आहे. दुःख समुदय म्हणजे दुःख त्याच्यातून उदय पावतं. ती तण्हा, ती तृष्णा, तिला पालीमध्ये वाण म्हटलेलं आहे, वाण. आणि निर्वाण म्हणजे तृष्णामुक्ती आहे. आणि तृष्णामुक्ती आहे म्हणून दुःखमुक्ती आहे.
आणि दुःखमुक्ती आहे म्हणून अर्हत पद आहे, म्हणून बुद्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्व दुःखाचा नॅचरली नायनाट झालेला असतो. नॅचरली म्हणजे कुठून काढून नसतं. मला मला दुःखमुक्ती मिळवायची म्हणून दुःखमुक्ती नाही ती. ती एक नैसर्गिक अशी अवस्था प्राप्त झालेली असते. कारण निसर्गाच्या पद्धतीनं नैसर्गिक दुःखावर मात करून नैसर्गिक दुःखमुक्ती मिळालेली असते. म्हणजे निब्बाण ही नैसर्गिक आहे. निसर्गाचंच एक असं ते काय म्हणतात, नैसर्गिक तंत्र आहे. एक असं नैसर्गिक एक कौशल्य आहे. म्हणजे बुद्धांच्या लक्षात आलं बुद्धगयेमध्ये शेवटी. ते आधी लक्षात नव्हतं आलं. निब्बाण कशामुळे प्राप्त होईल तर म्हणे ही तृष्णा जिथं दडलेली आहे, ज्या चित्तामध्ये तृष्णा दडलेली आहे, ज्याच्यामुळे हा सगळा उपद्व्याप आहे, ही सगळी पळापळ आहे, आदळापट आहे, वैताग आहे, संताप आहे, दुःख आहे एका शब्दात. ते दुःख म्हणजे चित्तातली ही ओढाताण आहे. चित्तातली ही लोभ आणि ही द्वेष, हे पाहिजे ते नको, ही जी ओढाताण आहे, ही ओढाताण हे दुःखाचं कारण आहे. याचं भान आलं, याची सती आली, आणि ती अंतरंगाचं भान आल्यामुळे ती सती आली. अंतरंग म्हणजे ही जी दृश्य काय आहे, हे जे याला रूप म्हटलेलं आहे. दुसरा एक शब्द त्याला रूप म्हटलेला आहे. रूप म्हणजे आकार. ऍक्च्युअली रूप म्हणजे सौंदर्य नाही, रूप म्हणजे आकार. ही जे आकारधारी अस्तित्व आहे, याच्यामध्ये आकारहीन चित्त आहे, मन आहे, ज्याला आकार नाही, पण ते गती देतं सगळ्या ह्या आकारधारी अस्तित्वाला, या रूपाला, या कायेला, या शरीराला गती देतं, पळवतं, व्यस्त ठेवतं. आणि ते ह्या कायेमध्येच आहे परत. ते बाहेर नाही, ते कायेतच आहे. ते आतमध्ये जे कायेत आहे, ते दिसल्यानंतर त्याचं भान आल्यानंतर, ते दिसल्यानंतर जे काही चाललेलं आहे हे कळतं आतमध्ये, त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे सगळा कार्यकारण भाव, धम्म म्हणजे सगळ्या कायिक वाचिक मानसिक पातळीवरच्या घडामोडी. धम्म म्हणजे काया, धम्म म्हणजे वेदना जाणीवा, धम्म म्हणजे चित्त, धम्म म्हणजे मन, धम्म म्हणजे विचार, धम्म म्हणजे भावना, धम्म म्हणजे चक्षुश्रोत्र घ्राण जिव्हा काया, म्हणजे डोळे कान नाक जीभ त्वचा, त्यांच्यातलं विज्ञान म्हणजे त्यांच्यातली पाहण्याची क्रिया, ऐकण्याची क्रिया, गंधाची क्रिया, चवीची क्रिया, जिभेमध्ये जी असते ते, आणि स्पर्शाची क्रिया, आणि त्याचा त्याच्यातून तयार होणारं मनोविज्ञान, म्हणजे सगळं चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, याच्यातून ते मनोविज्ञान, हे सगळं ह्या कायेत आहे. आणि याला धम्म म्हटलेलं आहे. आणि ते धम्म हे ओळखायचे असतात, पाहायचे असतात, त्याची पස්සना करायची असते, त्याला शोधायचं असते. आणि जे कायेत आहे ते कायेतच शोधावं लागतं. कायेत उतरून ते धम्म पाहावे लागतात. धम्मं कायेन पश्यति. जो धम्म कायेत पाहतो, कायेत उतरून पाहतो, बाहेर नाही.
बाहेर नाहीच आहे काही. बाहेर इंद्रियजन्य जग आहे, ते पण बाहेर नाही. जे बाहेर दिसतं ते ऍक्च्युली आत आहे. बाहेर जे दिसतं ते आत आहे. जसं ज्याचा आपण फोटो घेतो, तो विषय बाहेर आहे, ती वस्तू बाहेर आहे, ती व्यक्ती बाहेर आहे, पण फोटो आत आहे. कॅमेऱ्याच्या आत फोटो उमटतो. विषय बाहेर आहे, फोटो आत आहे. म्हणजे ऍक्च्युली तो ज्याचा फोटो आहे तो आत आहे. तसं बाहेर काहीच नाही, तो आभास आहे. तो आभास आहे. दृश्य बाहेर नाही, शब्द ध्वनी बाहेर नाहीत, ते आत आहेत, कानात आहेत. गंध बाहेर नाही, चव बाहेर नाही, स्पर्श बाहेर नाही, विचार बाहेर नाहीत, म्हणजे मन बाहेर नाही, सगळं आत आहे. चित्त भावना बाहेर नाही, आत आहेत. जाणीवा आत आहेत. आणि शरीराचाही जेवढा भाग दृश्य आहे तेवढं त्याचं अस्तित्व नाही. अदृश्य अस्तित्व जे आहे शरीराचं, जे खूप मोठं आहे, जे आपल्याला दिसत नाही, ते आपल्या डोळ्याला आपण दिसत नाही. आपला चेहरा पण आपल्याला दिसत नाही. आता आपला चेहरा आपल्याला आरशात दिसेल किंवा आता समोर स्क्रीनवर दिसेल, कारण तो कॅमेरा लागलाय समोर. तो कॅमेरा माझा फोटो त्याच्यात दाखवतो, किंवा तुमचा कॅमेरा तुमचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये दाखवतो. तो इथे मला दिसू शकतो जर तुम्ही स्क्रीन ऑन केला तर, व्हिडिओ ऑन केला तर. पण तो तुमच्या चेहऱ्याचा, हा माझ्या चेहऱ्याचा फोटो आहे, हा मी नाही. तो व्हिडिओ आहे. जे दिसतं ते तसं नसतं. आपल्याला वाटतं ते सत्य आहे, सत्य नाही. ते ऍक्च्युली त्याला पाहणार जे इंद्रिय आहे आणि ऐकणारे जे कान आहेत, त्याला घेऊन त्याची जी प्रतिमा, ओळख, आयडेंटिटी आतमध्ये तयार होते, त्याच्यावरून आपण म्हणतो हा हा माझा फोटो आहे किंवा माझा व्हिडिओ आहे. हे आता तुमचे फक्त काहींचे फोटो मला दिसतात, काहींनी चित्र लावलेली आहेत, फोटो नाही लावले पण चित्र लावलंय. बाबूजींनी बुद्धाचं चित्र लावलंय. अरविंदनी राजतारा म्हणून काही फूल लावलेलं आहे. शीला मॅडमचं काहीच नाही. कसबेंचं काहीच नाही. अशोकनं फोटो लावलाय. धानके सरांनी काहीच नाही लावलेलं. सुनंदाचं काहीच नाही. अनिल शेजवळकर, संदीप त्रिभुवन, अनिल गायकवाड, फक्त एकच फोटो आहे याच्यामध्ये. बाकी सगळे काही चित्र आहेत आणि नावं आहेत. त्या नावावरून मी असं, ते नाव मला दिसतंय, त्याची प्रतिमा मनात आहे, त्याच्यावरून माझं मन असं ओळखते का हे नाव अमुक एका व्यक्तीचं आहे. आणि त्यांना मी जर पाहिलेलं असेल तर मग त्यांची प्रतिमा माझ्या मनात, तिचा फोटो नसताना उमटते, येते, ज्याला आपण मेमरी म्हणतो. मेमरी. तर हे सगळं जे जे चाललेलं आहे ते आतमध्ये चाललेलं आहे, आणि ते सगळं आपल्याला दिसलं पाहिजे, म्हणजे जाणवलं पाहिजे. आणि ते जाणवायचं असेल तर या शरीरामध्ये, जिवंत शरीरामध्ये उतरावं लागतं. आणि मग धम्मं कायेन पश्यति, हे सगळे धम्म, आतले धम्म ज्याच्याविषयी आपण आता चर्चा केली, ते दिसतात, ते जाणवतात,
त्याचं भान येतं का हे हे आहे, त्याचं सत्य कळतं. आणि मग आधी दृश्य दिसतं, आधी विषय दिसतात आतमध्ये, उंबऱ्याच्या आत. याला आपण उंबऱ्याच्या आतलं चित्र म्हणतो. उंबऱ्याच्या बाहेर विषय, उंबऱ्याच्या आत त्याचं परसेप्शन, त्याचे संज्ञा, त्याची त्याचं काय म्हणतो, त्याची प्रतिमा, किंवा त्याच्याविषयीच्या कल्पना, किंवा त्याच्याविषयीच्या मेमरी, हे सगळं आत आहे. आणि हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे, म्हणजे धम्म कळाला पाहिजे. म्हणून कायेत उतरावं लागतं. धम्मं कायेन पश्यति. आणि कायेत उतरण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागतो. काहीतरी एंट्री पाहिजे ना आत. खरं म्हणजे ती ती एंट्री जी आहे ना, ती जाणीवांमुळेच आहे. वेदना, फिलिंग. परंतु आपल्याच जाणीवा, आपल्याच फिलिंग आपल्याला अनोळखी असतात. ते आपण सगळं जाणत नाही. सगळंच आपल्याला आतलं जाणवत नाही. ते हाडामासामध्ये दडलेलं आहे, सर्व अंगामध्ये हाडामासामध्ये सगळं दडलेलं आहे. ते आपल्याला लगेच जाणवत नाही. त्याच्यात उतरण्यासाठी त्याच्या संपर्कात जावं लागतं. म्हणजे आतमध्ये उतरून, कायेत उतरून, कायेतल्या जाणीवांच्या म्हणजे वेदनांच्या संपर्कात जावं लागतं. ज्या ज्या म्हणजे काय म्हणतात, जंगल आहे, जंगल. परवा आपण एक विषय घेतला ना, जंगल आहे ते आतमध्ये. गुंतागुंत आहे, जंगल आहे. जाणीवा ह्या खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, गुंतागुंतीच्या आहेत, कॉम्प्लेक्स आहेत. जाणीवा म्हणजे काय, तर आपण जाणीवांची यादी आता करायला बसलो तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही. आता वर्तमानातली जाणीव आपण पाहू. मला जे जाणवतं ते, तुम्हाला काय जाणवतं ते तुम्ही पाहायचं. मला काय जाणवतंय, मला हा स्क्रीन दिसतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं तुमची नावं दिसतात, फोटो किंवा चित्र दिसतंय. हे सगळं मला जाणीवांमुळे दिसतंय, जाणवतंय मला आतमध्ये. फिलिंग, जाणीवांमुळं मला ते जाणवतं. त्याच्यात त्या नावातच जाण आहे, ज्याच्यामुळं जाणलं जातं, ती जाणीव. आणि ती आतमध्ये आहे. या कायेच्या आतमध्ये, रूपाच्या आतमध्ये जे नाम आहे, म्हणजे नाम म्हणजे खरं म्हणजे नाव. ते नाव हा शब्द बरोबर आहे तिथं, नाम. कारण जे जे आपण पाहतो, ऐकतो, गंध, चव, स्पर्श, त्याला काहीतरी नाव आहे, त्याला काहीतरी शब्द आहे. जसं तुमची नावं आहेत, ती नावं मला जी दिसतात, तर ते शब्द मला तुमची ओळख माझ्या मनात ती निर्माण करतात. ते मला आधीच माहिती असेल तर ती प्रतिमा माझ्या मनात निर्माण करतात का हे ढानके सर आहेत, हे मस्के आहेत, हे कसबे आहेत, हे शीला मॅडम आहे, सोनवणे, हे अरविंद आहेत. हे आता अरविंदला मी बरेच वर्ष पाहिलं नाही, म्हणजे क्लोज असं जवळून नाही पाहिलं, म्हणजे खूप वर्ष झाले. मला आठवतही नाही त्यांना मी कधी पाहिलं. पण त्यांचं लहानपणचं आणि एक साधारण तरुण वयात आल्यानंतरचं जे त्यांचं चित्र आहे, त्यांची जी प्रतिमा आहे, त्यांची जी आठवण आहे, त्यांची जी मेमरी आहे, ते माझ्या समोर येतात. आता मला त्यांची पोझिशन मला माहिती नाही. आता कदाचित त्यांचे केस पांढरे झाले असतील, मी तेव्हा त्यांना पांढऱ्या केसात नाही पाहिलं. कदाचित काही त्यांना चष्मा लागला असेल, तेव्हा चष्मा नव्हता. त्यांचे काय असंच आपलं हा बरोबर काय ठरवलं असेल.
हा. हॅलो. धनके सर. अरविंदच्या समजा आता माहिती नाही काय दात वगैरे एखादा पडला असेल, माहिती नाही, किंवा पडलेला बसवला आत्ताच मला माहिती आहे, पण माझ्या मनातला अरविंद तो मुलगाच आहे. तर तरुणपणी जो पाहिला तो आहे, आता त्यांचं 50-55च्या दरम्यान आहे, परवा काहीतरी सांगितलं त्यांनी. 50च्या पुढे आहेत. बरोबर आहे अरविंद? हो. हो किंवा नाही? बरोबर आहे. हा. तर पण ते मला आत्ताचे अरविंद नाही माहिती, आणि ते पण आता इथं फोटो दाखवत नाही ते, त्याच्यामुळे त्यांचा फोटोही मला माहिती नाही. आणि त्यांचा व्हिडिओ इतक्यात मी पाहिलेला नाही. म्हणजे पाहिलेलाच नाही व्हिडिओमध्ये, त्यांना मी पाहिलंच नाही. मी त्यांना जे काय पाहिलं ते प्रत्यक्ष माझ्या मनातलं ते अरविंद, ते नावामुळं माझ्या मनात येतात. तर ती प्रतिमा जी आहे, प्रतिमा जुनी प्रतिमा आहे मेमरीमध्ये. बाबूजींची प्रतिमा आहे, बाकी सगळ्यांची आता ज्यांची नावं मी घेतली नाही, सुनंदाचा काय प्रश्नच नाही, रोजच पाहतोय. आणि 43 वर्ष झाले पाहतोय. 46 वर्ष. शेजवळकर माहिती आहेत. संदीप त्रिभुवन बऱ्याच वर्षापासून संपर्कात आहेत. माघाडे, आणि मग बाकी सगळे जे माझ्या मनात आहेत, ज्यांची प्रतिमा माझ्या मनात आहे. स्मृती, त्याला स्मृती म्हटलं आहे. ते नावातून ती स्मृती जागृत होते, ती प्रतिमा उभी राहते. ती आपण त्याला म्हणतो, आपण ओळखतो. मी माणसांना ओळखतो, यांना ओळखतो. ती ओळख म्हणजे काय? आपल्या मनातल्या प्रतिमा आहेत, मेमरी आहेत. तरी असं हे सगळं चाललेलं असतंय. पण ह्या नुसत्या अरे बापरे, आज लवकर वेळ संपत आला. ठीक आहे, 10 मिनिट राहिले. तर या मनातल्या ज्या प्रतिमा आहेत, आता आपण कशाचा विषय विषय काय चाललाय? जाणीवा. जाणवतंय. आता ही सगळी जी नावं मी घेतली, सगळे मेमरी बद्दल मी जे बोललो, या जाणीवा नुसत्या जाणीवा नाहीत. या जाणीवा, आता याच्यामध्ये आपण आणखीन किती किती नावं याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण? जे जे डोळ्याला दिसते ते सगळंच. माझ्या पुढे इथल्या इथं 50 वस्तू पडलेल्या आहेत. इथे समोर छोट्याशा जागेमध्ये 50 वस्तू किंवा जास्त असतील इथल्या इथे. थोडं इकडं वळालो तर आणखीन आहे, इकडं वळालो तर आणखीन आहे, पाठीमागं पाहिलं तर आणखीन आहे, बाहेर पडलो तर आणखीन आहे, खूप लांब फिरायला गेलो तर आणखीन आहे. ह्या सगळ्या जाणीवा, हे आपलं जग असतंय. आपल्याला आतलं जग असतंय, हे सगळं जाणवणार. आणि जे दिसतं, ऐकू येतं, गंध, चव, स्पर्श, आत्ताच जे आहे तेवढंच नाही. मेमरीतलं जग फार मोठं आहे आपलं. स्मरणातलं जग फार मोठं आहे. जन्मापासून आत्तापर्यंत. आणि त्याच्यामध्ये पुढे भर पडत जाते, मरेपर्यंत भर पडत जाते. त्या जगाच्या, त्या वस्तूंच्या, त्या व्यक्तींच्या, त्या घटनांच्या, त्या त्या परिस्थितीच्या. त्याच्यात सगळे तुमचे शहर आली, त्याच्यामध्ये शहरातले लोक आले, सगळे शहरातली परिस्थिती आली. तुम्ही समजा एखाद्या ग्रंथालयाला भेट दिली तर ते ग्रंथ त्याच्यात असू शकतात. तुम्ही एखाद्या वस्तू संग्रहालयाला भेट दिली तर वस्तू संग्रहालय त्यात असू शकतं. तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिली तर ते ठिकाण असू शकतात. ते काय, मग आपण म्हणतो मी अमुक अमुक वेळेला अमुक्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं असं असं आहे. तर हे सगळं जाणीवांचं जग ह्या
मेमरीमध्ये आहे, आपल्या स्मरणात आहे. तर हे नुसत्या जाणीवा नाहीत. या अगणित, म्हणजे ज्याचा आपण याला आपण मोजू शकत नाही, इतक्या जाणीवा आहेत, इतके विषय आहेत, इतकी नावं आहेत. नाम, म्हणून नामरूप म्हटलेलं आहे. या कायेमध्ये, या रूपामध्ये अनेक नावं आहेत. जणू काय नाम म्हणजे अनेक जाणीवा आहेत. म्हणजे डोळा म्हणतो, कान, नाक, हे सुद्धा शब्द म्हणजे काहीतरी जाणीव आहेत. तर हे अगणित आहेत, असंख्य आहेत. तर ह्या जाणीवा म्हणजे नुसत्या जाणीवा नाहीत. या जाणीवांमध्ये, याला पालीमध्ये वेदना म्हटलेलं आहे. या वेदनांमध्ये मुख्यतः दोन वेदना असतात, जाणीवा असतात. सुख वेदना, दुःख वेदना. याच्यात सुखदुःखाच्या जाणीव आहेत. जेवढ्या जाणीवा जाणवतात, जेवढे विषय जाणवतात, तेवढेच आपण जागे आहोत. बाकी सगळी निद्रिस्त अवस्था आहे, झोपेतली अवस्था आहे, अनकॉन्शियस माइंड आहे, निद्रिस्त मन आहे, सती नसलेलं, भान नसलेलं मन आहे. आणि ते जवळपास 80 ते 90% आहे. कारण जे जाणवतं ते फार थोडं आहे. न जाणवणाऱ्या, दडपलेल्या, सप्रेस झालेल्या अदृश्य गोष्टी, नेणिवेतल्या गोष्टी, जाणीवेच्या विरुद्ध नेणीव, नेणिवेतल्या गोष्टी असंख्य आहेत. त्या नेणिवेतल्या जरी असल्या, जाणवत जरी नसल्या, तरी त्याच्यामध्ये सुख-दुःख दडलेलं आहे. आणि जास्त करून दुःख दडलेलं आहे. आणि तो आपला प्रॉब्लेम आहे जीवनातला. आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून हे सगळे उपद्व्याप आहे. पण ही गाथा आपल्याला असं सांगते का हा शोध घ्यायला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला ते थोडं त्रासदायक पण होतं. कारण दुःखाच्या जाणीवा समोर यायला लागल्या का मग नको नको, आत नको जायला असं वाटतं. जसं पायात काटा टोचलाय आणि तो टोकरून काढला पाहिजे, पण ते टोकरायला पण नको वाटतंय, कारण ते जास्त दुखतंय. नाही टोकरला तर तो रुतलेला काटा सलतोय आणि त्याला टोकरायला जावं तर जास्त दुखतोय. आता आपण मोठे झाल्यावर ते थोडंसं सहन करतो. पण लहान पोरग बघा, त्याच्या पायातला काटा तुम्ही काढायला गेला तर ते आणखीन जोरात रडतंय. आणि नाही टोकारला तर म्हणतं ते पायात सलतंय. आणि टोकरायला जावं तर नको नको म्हणतो, ते फार टोचतंय. तशी आता मोठी सर्जरी पण असंच असतं. ते मोठं ऑपरेशन, त्याला ते सहन होणार नाही ते कापलेलं, म्हणून त्याला भूल द्यावी लागते, बधीर करावं लागतं. तर हे शल्य, हे दुखणं इतक्या खोलात आहे आणि इतकी दुखणी आहेत, इतकं दुःख आहे, इतकं मोठं आहे, की तो प्रश्न जर हातात घ्यायचा झाला तर ह्या दुःखाचा सामना करावा लागतो. आणि ते दुःखदायक असतं. तर ही गाथा असं सांगते की ते थोडं दुःख सहन करा, कारण त्याच्या पाठीमागे मोठं सुख, विपुल सुख दडलेलं आहे. म्हणजे निब्बाण दडलेलं आहे. म्हणून आपल्याला ज्या ज्या जाणीवा, ज्या ज्या वेदना, फिलिंग दुःखदायक वाटतात, त्या पहा, वेदनानुसती करा. कायेत उतरून कायानुसती. या सगळ्या जाणीवांची सती म्हणजे वेदनानुसती. त्याचं कारण चित्तामध्ये आहे. त्याच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, तृष्णा आहेत, ज्याच्यामुळे ह्या वेदना तापदायक आहेत. कारण ते जे पाहिजे नकोचं जे आहेत, त्या इच्छा, आकांक्षा पण म्हणजे याच्याशी संलग्न आहेत त्या.
जाणीवांशी संलग्न त्या आहेत. म्हणजे जाणीवांशी संलग्न चित्त आहे आणि चित्ताशी संबंधित आपले शब्द आहेत जे आपण बोलतो. नाम जे आहे ते मनोधर्मातला विषय आहे आणि म्हणून मनालाच नाम म्हटलेलं आहे. म्हणून नामरूप, हे रूप दृश्य आणि अदृश्य जे आहे ते नाम म्हणजे मन आहे, असं त्याचं आहे. तर ते मनापर्यंत पोहोचलं तर त्याच्यामध्ये त्यातल्या दुःखातून बाहेर येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये विपुल सुख दडलेलं आहे. ते कसं पाहायचं हे आपण वारंवार सती साधनेच्या निमित्तानं पाहत असतो. कायेत उतरा, जाणीवा पहा म्हणजे वेदना पहा, चित्त त्याच्यातून लक्षात येईल, मेंदूतलं मनोधम्म लक्षात येतील. म्हणजे सगळ्या शरीरातल्या त्या त्याच्यातच जाणीव आहे. म्हणजे सगळं हे वेगळं नाही. वेदना, चित्त आणि मन, मनोधम्म हे वेगळं नाही. एकाच नामात आहे ते. एकाच मनात आहे. म्हणून मन आणि शरीर हे दोनच गोष्टी आहेत या अस्तित्वामध्ये. त्याच्यात आपल्याला त्याचं भान आलं तर मग आपल्याला परिपूर्ण सुख, विपुल सुख मिळू शकतं, निपाण मिळू शकतं. त्याच्यासाठी छोट्या छोट्या सुखांचा त्याग करावा लागतो. म्हणजे साधनेमध्ये आपल्याला जो त्रास होतो तो त्रास आपल्याला अं, अं, तो त्रास आपल्याला सहन करण्यासाठी आपल्याला असं म्हणजे बाकीची जी छोटी मोठी सुख आहेत ती बाजूला ठेवावे लागतात. म्हणजे इंद्रिय सुख बाजूला ठेवावे लागतात आणि हे संशोधनातलं दुःख सहन करावं लागतं. म्हणजे त्याच्या पाठीमागं विपुल सुख किंवा परम सुख दडलेलं आहे, निपान दडलेलं आहे, अशी काहीशी ही गाथा आपल्याला सांगते.